नमस्कार. आज मी दुधी भोपळ्याची एक रेसिपी बनवते आहे. आता त्याची साल काढून घेते आणि किसून घेते किसणीवर. हा दुधी भोपळा मी साल काढून घेतलाय कापून, आणि कधी कधी हा कडू असतो म्हणून चेक करून घ्यायचा. आता मी हा चेक करून घेतलाय, कडू नाही आहे. आता हा किसून घेते. ह्याला बिया असतात कधी कधी, पण हा कोवळा असल्यामुळे ह्याला बिया नाही आहेत तशा काढण्यासारख्या, म्हणून मी हे डायरेक्टच किसून घेते. इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 4 लसणीच्या पाकळ्या 5-6 आहेत, अर्धा इंच आलं, आणि ह्या मिरच्या 5 मिरच्या घालून घेते. एवढी कोथिंबीर घालून घेते आणि हे सगळं वाटण करून घेते सरसरीत असं. इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच वाटीने ज्वारीचं पीठ घेतलंय. थोडं कुरकुरीत होण्यासाठी एवढं तांदळाचं पीठ घेते. थोडासा लाल मसाला, गरम मसाला थोडा, हळद पावडर, हे वाटण करून ठेवलेलं ते घालून घेते. आणि सगळं हे आता मळून घेते. कांदा घालून घेते थोडा, कोथिंबीर, थोडासा टोमॅटो, आणि हे लिंबू पिळून घेते थोडं. अर्धा चमचा मीठ. आता हे सगळं मी मळून घेते. पीठ मळून झालंय. आता हे 15 मिनिटासाठी बाजूला ठेवते. ह्यामध्ये मी आता 4 चमचे दही घालून घेतलंय. हे पीठ मळून घेतलंय आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा, एवढी बरोबर आहे. एवढी अशी मी आज दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवते आहे. आता ह्याचे गोळे करून घेते. इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलाय, म्हणजे रुमाल घेतलाय, ओला करून घेतलाय. एवढा गोळा घेतलाय. हे थापून घेतलंय एकदम पातळ असं. थोडंसं तेल घालून घेते, एकदम कमी. पसरवून घेते. हे असं घालून घेते. असं बोटाने थापून घ्यायचं.
हे होल पाडून घ्यायचे. तीळ टाकून घेते. आता हे दुसरं घालून घेते. गरमागरम नाश्ता तयार आहे. दुधी भोपळ्याचे थालीपीठ. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.